Okay, good morning. Today we will discuss about the remaining alloying elements and their effect on the steels. Yesterday or before this lecture, we was talking about the effect of alloying elements on the steels. First seven elements we have finished. Now eighth element is a tungsten. That means when tungsten is added in the steel, then what will be the effect on the steel? टंगस्टन जेव्हा आपण स्टीलमध्ये ऍड करतो थोड्या प्रमाणात, तेव्हा स्टीलवरती काय इफेक्ट होतो तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. किंवा when tungsten is added, then what will happen? Number one, it increases the hardness. म्हणजे स्टीलची हार्डनेस वाढते. देन ऑल्सो इम्प्रूव्ह द हीट रेजिस्टन्स. हीट रेजिस्टन्स पण वाढते. देन नेक्स्ट वन, प्रमोट स्ट्रेंथ ॲट इलेव्हेटेड टेम्परेचर. इलेव्हेटेड टेम्परेचरला काय वाढणार आहे? स्ट्रेंथ वाढणार आहे. इलेव्हेटेड टेम्परेचर म्हणजे काय? जास्त एक्स्ट्रा or increased temperature. When the temperature is increased, then strength also increases. Okay, at the elevated temperature strength increases. म्हणजे काय, जनरली कसं असतं माहिती आहे का, की कुठलाही मटेरियल आपण घेतलं, त्याची जर त्याला जर गरम केलं किंवा टेम्परेचर वाढवलं तर त्याची स्ट्रेंथ कमी होत असते. पण टंगस्टन टाकल्यामुळं काय होतं, त्याची टेम्परेचर जरी त्या स्टीलचं वाढवलं तरी पण त्याची स्ट्रेंथ कमी होत नाही, ती उलटी वाढते. हा त्याची ही त्याची स्पेशालिटी आहे. ओके, सो इट्स ऑल अबाउट द टंगस्टन. वेन टंगस्टन इज ॲडेड विथ द स्टील्स, these property will rise or increase. Next one, manganese. Now see, when you are going to add certain amount of manganese in the steel, then what will be the effect on the steel? मँगनीज जर स्टीलमध्ये टाकला किंवा मँगनीज जर स्टीलमध्ये आपण ॲड केला तर स्टीलवरती काय परिणाम होतो? नंबर वन, इन्क्रीजेस स्ट्रेंथ अँड हार्डनेस. म्हणजे आपल्या स्टीलची स्ट्रेंथ आणि हार्डनेस वाढते. नंबर वन. नंबर टू, लोअर्स द डक्टिलिटी अँड वेल्डेबिलिटी. येस, डक्टिलिटी कमी होते आणि वेल्डेबिलिटी पण कमी होते. साधी गोष्ट आहे की जर हार्डनेस वाढत असेल तर बाय डिफॉल्ट डक्टिलिटी, मॅलेबिलिटी या गोष्टी कमीच होणार आहेत आणि कमी होतच असतात, राईट. देन सी कॉपर. तर कॉपर मटेरियल जर आपण ॲड केला स्टीलमध्ये थोड्या प्रमाणात तर काय होईल? दिस कॉपर ॲडेड इन टू स्टील, देन इट विल इन्क्रीज रेजिस्टन्स टू ॲटमॉस्फेरिक करोजन. म्हणजे ॲटमॉस्फेरिक करोजनला विरोध वाढतो. म्हणजे कॉपर टाकल्यामुळं आपलं स्टील मटेरियल गंजत नाही किंवा गंजायला विरोध होतो. ओके, नंबर वन. सी, इट इन्क्रीजेस रेजिस्टन्स टू atmospheric corrosion. Keep in mind, it act as a strengthening agent. म्हणजे कॉपर हा जो आहे मटेरियल तो स्ट्रेंथनिंग एजंट म्हणून काम करतो. स्ट्रेंथनिंग एजंट म्हणजे तो ताकद वाढवणारा एजंट म्हणून काम करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कॉपर. नाउ नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस ॲल्युमिनियम. नाउ ॲल्युमिनियम, आता ॲल्युमिनियम टाकलं तर काय होईल? when you are going to add certain amount of aluminum into the steel, then what will happen? Number one, it act as a deoxidizer. हा ॲल्युमिनियम डिऑक्सिडायझर म्हणून काम करतो, राईट. इट ॲक्ट ॲज अ डिऑक्सिडायझर म्हणजेच काय, करोजन रेजिस्टन्स म्हणूनच काम करतो. देन नेक्स्ट वन, इट प्रोड्युसेस फाईन ऑस्टनाइट ग्रेन साईज. इट प्रोड्युसेस फाईन ऑस्टनाइट ग्रेन साईज. कीप इन माइंड. ओके, म्हणजे तो ॲल्युमिनियम टाकल्यामुळं डिऑक्सिडायझर म्हणून काम करतो. दुसरं ऑस्टनाइट ग्रेन साईज एकदम स्मूथ तयार करतो. हे सगळे कामं ॲल्युमिनियम टाकल्यामुळं होतात. म्हणजे दिस इज द इफेक्ट ऑफ ॲल्युमिनियम ऑन द स्टील. ओके, आफ्टर दॅट 12th element we have to discuss. When we are going to add this particular cobalt in the steel, then what will happen? See, आता कोबाल्ट जर आपण स्टीलमध्ये टाकला तर काय होईल? नंबर वन, इट इम्प्रूव्ज मच प्रॉपर्टीज. म्हणजे इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करतो. कशामध्ये? बऱ्याच प्रॉपर्टीमध्ये. मच मच मीन्स बऱ्याच. भरपूर अशा प्रॉपर्टी आहेत, जसं मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपल्याकडं आहे ना, स्ट्रेंथ आहे, डक्टिलिटी आहे, मॅलिबिलिटी आहे, स्टिफनेस, टफनेस, हार्डनेस, ब्रिटलनेस. देर आर सो मेनी प्रॉपर्टीज. म्हणजे या प्रॉपर्टीज पैकी काही प्रॉपर्टी काय होतील? इम्प्रूव्ह होतील, सुधारतील, वाढतील. काय, कशामुळं? कोबाल्ट टाकल्यामुळं. नाव नेक्स्ट वन, इट रिफाईन्स द ग्राफाईट अँड परलाईट. हा कोबाल्ट टाकल्यामुळं स्टीलमध्ये असणारा ग्राफाईट आणि परलाईट हा काय होतो? रिफाईन होतो. रिफाईन म्हणजे शुद्ध होतो. ओके, मिनिंग इज लाईक दॅट. नेक्स्ट वन, इट इम्प्रूव्ह द हीट रेजिस्टन्स. हा काय करतो? हीट रेजिस्टन्सला
विरोध जो करणं आहे त्याला सुधारतो, राईट. जनरली कोबाल्ट टाकल्यामुळं हीट रेझिस्टन्स स्टीलचं वाढतं किंवा सुधारतं. म्हणजे कसं, स्टीलवरती पूर्वी कसं असायचं की आपण हीट दिली की तो ॲब्सॉर्ब करायचा सगळी हीट. पण कोबाल्ट टाकल्यामुळे काय झालं, इट इम्प्रूव्ह द हीट रेझिस्टन्स, म्हणजे तो विरोध करू लागला हीटला. म्हणजे त्याला आपण स्टीलला गरम करण्याचा प्रयत्न केला तर लवकर तापणार नाही. इट विल टेक सम टाइम. ओके, हा पॉईंट आहे. देन कोबाल्ट ॲडेड, देन व्हॉट विल हॅपन, इट रिटेन्स ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑस्टेनाइट. म्हणजेच काय, कोबाल्ट टाकल्यामुळं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन ऑस्टेनाइटमध्ये होणार नाही. म्हणजे एका फेजमधनं दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन जे होत असतं, म्हणजे ते जे होणार असतं ते होऊ देत नाही. काय, कोबाल्ट कशामध्ये होऊ देत नाही, तर ऑस्टेनाइटमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही किंवा होऊ दिला जात नाही. ओके, नाव द नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस, दॅट इज फॉस्फरस. वेन फॉस्फरस इज ॲडेड into steel, then what will be the effect on steel? See, addition of phosphorus in large amount increases brittleness and cold shortness of the steel. म्हणजे दोन गोष्टी होतात जेव्हा आपण फॉस्फरस आपल्या स्टीलमध्ये ऍड करतो तेव्हा काय होतं, इन्क्रीजेस ब्रिटलनेस, त्याची ब्रिटलनेस वाढते, नंबर वन. आणि दुसरं, कोल्ड शॉर्टनेस सुद्धा वाढते. ओके, आता इन्क्रीजेस ब्रिटलनेस म्हणजे काय, ब्रिटलनेस वाढते म्हणजे नेमकं काय घडलं इथं, की ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा, तर हा फॉस्फरस टाकल्यामुळं ठिसूळपणा वाढतो. आणि कोल्ड शॉर्टनेस म्हणजे काय, दॅट मीन्स वी आर हिअर when temperature is not given at that time, this particular steel can work for longer time period, that is cold shortness. And last one is phosphorus also increases machinability of steel. फॉस्फरस टाकल्यामुळे काय वाढतं, इन्क्रीज मशीनॅबिलिटी. मशीनॅबिलिटी वाढते म्हणजे काय, फॉस्फरस काय करतो, त्या स्टीलला थोडंसं सॉफ्ट बनवण्याचं काम करतो, राईट. आणि सॉफ्टने तो दुसऱ्या मटेरियलला कापण्यासाठी हा मदत करतो. म्हणजे थोडंसं टफ बनवण्याचा किंवा थोडासा काय म्हणतात ब्रिटलनेस वाढवण्याचं काम करतो. म्हणजेच मशीनॅबिलिटी वाढवण्याचं काम करतो. थोडंसं हार्डनेस याची वाढते जेणेकरून तो दुसऱ्या मेटलला कट करू शकतो. ठीक आहे, हा फॉस्फरस पॉईंट लक्षात ठेवा, याची मशीनॅबिलिटी वाढते. ओके, सो दीज आर द इफेक्ट ऑफ अलॉइंग एलिमेंट्स ऑन द स्टील. म्हणजे हे सगळे एलिमेंट जेव्हा आपण स्टीलमध्ये टाकतो तर स्टीलमध्ये हे काही थोडे बहुत बदल होतात. हे जे बदल आहेत हे काही कामाचे असतात, काही बिनकामाचे पण असतात. मीन्स सम चेंजेस और सम इम्प्रूव्हमेंट्स आर गुड फॉर द स्टील बट सम आर नॉट गुड फॉर द स्टील. ओके, so this is all about the steels. Now next point we will discuss, that is tool steels. आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं की स्टील मटेरियल वरती जर एखादा एलिमेंट टाकला किंवा त्याच्यामध्ये एखादा एलिमेंट ऍड केला त्याच्यामध्ये होणारा बदल आपण बघितला. ओके, नाउ द न्यू कन्सेप्ट वी हॅव टू स्टार्ट विथ, दॅट इज टूल स्टील. आता नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायचा तो म्हणजे टूल स्टील. ओके, तर पहिल्यांदा आपण थोडंसं रिवाइज करतो. पहिल्यांदा आपण काय डिस्कस केलं, स्टील म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. नंतर अलॉय स्टील आपण बघितले, त्याचे इफेक्ट्स बघितले अलॉइंग एलिमेंटचे स्टीलवरती. आणि आता आपण टूल स्टील बघतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो व्हॉट इज मीन बाय टूल स्टील. टूल स्टील म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे. टूल म्हणजे हत्यार किंवा एखादं इक्विपमेंट. कशासाठीचं, आपण कशासाठी हत्यार वापरतो, फॉर कटिंग पर्पज और फॉर डुईंग ऑपरेशन. एखादं पर्टिक्युलर कटिंग ऑपरेशन आहे किंवा मिलिंग ऑपरेशन आहे, टर्निंग ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन करण्यासाठी आपण याचा वापर करतो. सो टूल स्टील म्हणजे काय, असे असे स्टील्स ज्यांचा वापर आपण कायसाठी केलाय, टूल बनवण्यासाठी केलाय. ओके, आता कुठले कुठले आहेत, काय काय आहे, त्याचे टाईप काय आहे, त्याचा तेच का नाव दिलं, त्याच्यामध्ये हार्डनेस किती आहे वगैरे वगैरे, त्याचे टाईप वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. सो लेट स्टार्ट. Tool steel. See, when the carbon steel does not provide sufficient tool life, alloy steels are used. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा कार्बन स्टील जो आहे ना, तो कार्बन स्टील जेव्हा आपण यूज करतो तो जेव्हा पुरेशी टूल लाईफ देत नाही तेव्हा आपण काय करतो, अलॉय स्टील वापरतो. म्हणजे याचा अर्थ काय, बघा, जेव्हा आपण टूलचा वापर करतो, टूल म्हणजे हत्यार, तर हे टूल जे आहे ते टूल वापरत असताना टूल काय करत असतो, समोरच्या दुसऱ्या मेटलला कट करण्याचं काम करतो. बरोबर आहे. समजा एक मेटल दुसऱ्या मेटलला कट करतोय म्हणजे तिथं फ्रिक्शन होणार आहे, घर्षण होणार आहे, झीज होणार आहे. मग काही वेळानंतर, काही तासानंतर किंवा काही दिवसानंतर ते टूल काय होणार आहे, खराब होणार आहे, तुटणार आहे. म्हणजे त्याची टूल लाईफ काय होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर आहे. तर काय करायचं आपल्याला,
our target is to increase the tool life of the steel. So what we should do, we should use alloy स्टील इन्स्टेड ऑफ कार्बन स्टील. कार्बन स्टील वापरण्याच्या ऐवजी आपण त्याच्यापेक्षा चांगले स्टील वापरणार, म्हणजेच अलॉय स्टील वापरणार. ओके, तर हे अलॉय स्टील किती टाईपचे आहेत? देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ अलॉय स्टील. हे जे अलॉय स्टील आहेत ना, हे 2 टाईपचे आहेत. कुठले कुठले? नंबर वन इज लो अलॉय स्टील अँड सेकंड वन इज मीडियम अँड हाय अलॉय स्टील. याच्यामध्ये नावामध्येच मॅक्सिमम गोष्टी दडलेल्या आहेत. नंबर वन इज लो अलॉय स्टील अँड सेकंड इज मीडियम अँड हाय अलॉय स्टील. आता लो अलॉय स्टील म्हणजे काय? ज्याच्या लो अलॉय स्टील म्हणजे ज्याच्यामध्ये अलॉइंग एलिमेंटचं प्रमाण कमी आहे. नीट समजून घ्या. लो अलॉय स्टील म्हणजे असा स्टील ज्याच्यामध्ये अलॉइंग एलिमेंट कमी आहेत, राईट, त्याला आपण लो अलॉय स्टील म्हटलं. आणि मीडियम अँड हाय अलॉय स्टील म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अलॉइंग एलिमेंटचं प्रमाण मध्यम किंवा जास्त आहे. म्हणजे कसं बघा, लो अलॉय स्टील इन विच हार्डनेस इज अप टू 250 and medium and high alloy steel in which hardness is up to 600 degree Celsius. ओके, लो अलॉय स्टील मध्ये हार्डनेसचं प्रमाण हे साधारणतः 250 डिग्री सेल्सिअस आहे आणि मीडियम आणि हाय अलॉय स्टील मध्ये किती आहे? ते अप टू 600 डिग्री सेल्सिअस, 600 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं टेम्परेचर आहे. ओके, मीन्स सिंपल फंडा लक्षात घ्यायचा. लो अलॉय स्टील आपण कधी वापरू शकतो? म्हणजे रिटेनिंग कॅपॅसिटी आहे, सॉरी, हे काय, दिस आर द रिटेनिंग कॅपॅसिटी. म्हणजे काय? लो अलॉय स्टील रिटेनिंग हाय हार्डनेस अप टू 250 डिग्री सेल्सिअस. म्हणजे लो अलॉय स्टीलला जर तुम्ही 250 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर दिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये हार्डनेस जी आहे ती शिल्लक राहते, तो सॉफ्ट होत नाही. आणि जर का तुम्ही लो अलॉय स्टीलला 250 पेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर काय होईल? त्याची हार्डनेस कमी होऊन जाईल, तो सॉफ्ट होईल, राईट. आणि दुसरा आहे मीडियम अँड हाय अलॉय स्टील. नाउ हिअर व्हॉट विल हॅपन हिअर, which can retain the high hardness up to 600 degrees Celsius. That means when medium and high alloy steel is heated up to 600 degrees Celsius, at that time it will retain the high hardness but not beyond that. म्हणजे 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत मीडियम आणि हाय अलॉय स्टील मध्ये हार्डनेस रिटेन करण्याची कॅपॅसिटी आहे, तो ते होल्ड करू शकतो. पण 600 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर काय होईल? देन दिस पार्ट विल बिकम सॉफ्ट अँड इट मे फेल, ओके, टू रिटेन द हार्डनेस. तो हार्ड राहणार नाही, तो सॉफ्ट होऊन जाईल. ओके, तर हे सगळे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपली पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे, दीज आर द टूल स्टील. आणि टूल स्टील कशा असतात, कशाला वापरतो आपण? दुसऱ्या मटेरियलला तोडण्यासाठी किंवा कटिंग करण्यासाठी. आणि जर का दुसऱ्या मटेरियलला कट करायचं असेल तर त्याच्यामध्ये हार्डनेस जास्त असायला पाहिजे. पण इथं काय होतं, 600 डिग्री सेल्सिअस 250 डिग्री सेल्सिअस इथपर्यंतच हार्डनेस शिल्लक राहते. त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर तो सॉफ्ट होतो. आणि जर सॉफ्ट झाला, हा स्वतः सॉफ्ट झाला, तर हा दुसऱ्या मटेरियलला कट करेल का? नाही करणार. म्हणजे याचं जे मेन काम आहे कटिंगचं, तर ते होईल का? नाही होणार. ओके, सो दॅट्स वाय लो अलॉय स्टील विल फेल बियॉन्ड 250 डिग्री अँड medium alloy and high alloy steel will fail beyond 600 degrees Celsius. Okay, this point we should keep in mind. आता हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा की हे हत्यार आहेत, टूल्स आहेत. हे टूल कशासाठी वापरलं? पण ऑब्व्हियसली कटिंगसाठी वापरलेला आहे. ओके, त्याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी वगैरे आपल्याला इथं दिलेल्या आहेत. यू जस्ट गो थ्रू दॅट. ह्या सगळ्या पॉईंट बघून घ्या तुम्ही. याच्यात सांगितले आपल्याला टंगस्टन प्रोव्हाइड टफनेस, विअर रेजिस्टन्स, कटिंग ॲबिलिटी. म्हणजे टंगस्टन टाकल्यामुळं टफनेस वाढते, विअर रेजिस्टन्स वाढतं, कटिंग ॲबिलिटी वाढतं. हे आपण ऑलरेडी इफेक्ट्समध्ये शिकलेलो आहेत. त्यानंतर क्रोमियम सर्व टू इन्क्रीज द हार्डनेबिलिटी. क्रोमियम टाकल्यामुळे त्याची हार्डनेबिलिटी वाढते. नंतर व्हॅनेडियम इज ग्रेन रिफाइनमेंट. म्हणजे व्हॅनेडियम टाकल्यामुळे त्याचे ग्रेन रिफाईन होतात. कोबाल्ट इज ॲडेड टू इम्पार्ट ॲडिशनल रेड हार्डनेस. म्हणजे कोबाल्ट टाकल्यामुळे त्याची ॲडिशनल रेड हार्डनेस पण वाढते. म्हणजे सिम्पली हार्डनेस वाढते असं आपण म्हणू. सो दीज आर द पॉईंट्स विच वी हॅव टू कीप इन माइंड. नाव वन मोर पॉईंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा टूल स्टील जो आहे ना, आपण इथं डिस्कस केला, आपण सांगितलं हे टूल स्टील लो अलॉय स्टील आणि मीडियम आणि हाय अलॉय स्टील मध्ये क्लासिफाय झालेले आहेत. पण अपार्ट फ्रॉम दिस, या दोघांच्या व्यतिरिक्त सुद्धा हे टूल स्टील आणखीन काही टाइप्स मध्ये क्लासिफाय झाले. तर त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं. सी, दे आर क्लासिफाईड ॲज बिलोज. सो हाऊ, विच आर द सब टाइप्स आर देअर? वी विल डिस्कस वन बाय वन. नाव सी, we'll talk about that. Number one, see, these tool steels are again classified into 4 types. 4 टाइप मध्ये टूल स्टील क्लासिफाय झाले. कोणते कोणते? नंबर वन इज
cool work tool steel, number 2 is hot work tool steel, number 3 is high speed tool steel, and 4 is special purpose tool steels. So these are the basic points which we have to keep in mind. काय काय सांगितले आपण, टूल स्टील हे 4 पार्ट मध्ये डिवाइड झाले किंवा 4 टाइप्स मध्ये डिवाइड झाले. कोणते कोणते, कूल वर्क टूल स्टील, हॉट वर्क टूल स्टील, हाय स्पीड टूल स्टील आणि स्पेशल पर्पज टूल स्टील. ओके, कूल वर्क, हॉट वर्क, हाय स्पीड टूल स्टील आणि स्पेशल पर्पज टूल स्टील. आता प्रत्येकाच्या नावामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या आहेत. तर कुठल्या कुठल्या आहेत, कशा कशा सांगतो. कूल वर्क टूल स्टील म्हणजे काय, दिस पर्टिक्युलर टूल स्टील कॅन वर्क ॲट व्हेरी नेग्लिजिबल टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर न देता तुम्ही त्या वर्क पीसला, म्हणजे वर्क पीसचं काय वर्क, सॉरी असं असं म्हणू थोडं वेगळ्या पद्धतीनं. कूल वर्क टूल स्टील म्हणजे काय, असा टूल जो ज्याच्यावरती आपण कसले टेम्परेचर न देता काम करून घेतो, त्याला कूल वर्क म्हटलं. हॉट वर्क टूल स्टील म्हणजे असा टूल स्टील त्याच्यावरती आपण हाय टेम्परेचरला काम करतो. आणि तिसरा आहे तो हाय स्पीड टूल स्टील, म्हणजे असे टूल स्टील जे एकदम खूप स्पीडवरती काम करायचे, याला म्हणजे मशीनिंग करायचे किंवा मटेरियल रिमूव्ह करायचे, पण कसं स्पीडीली, तर त्याला आपण म्हटलं हाय स्पीड टूल स्टील. आणि शेवटचा आहे स्पेशल पर्पज टूल स्टील. आता स्पेशल पर्पज टूल स्टील म्हणजे काय, ऑब्व्हियसली नावातच आहे बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या. स्पेशल पर्पज म्हणजे याचा पर्पजच काय, एखादा खास आहे, काहीतरी खास पर्पज साठी आपण जो टूल वापरतो त्याला स्पेशल पर्पज टूल स्टील आपण असं म्हणतो. सी, in this particular chapter we have to discuss only 3 points, that means cold work tool steel, hot work tool steel and special purpose tool steel. But we are not going to discuss about the special purpose tool steel. हे आपल्याला या सिलेबस मध्ये नाहीये. ओके, तरी फक्त मी तुम्हाला सांगेल की स्पेशल पर्पज म्हणजे काय असतो. स्पेशल पर्पज म्हणजे एखादा टूल एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी वापरायचा आहे, फक्त त्याच ठिकाणी वापरायचं, त्याला आपण म्हटलं स्पेशल पर्पज टूल स्टील. म्हणजे तेवढा एका हेतूसाठीच त्याचा वापर होतो, नंतर त्याला कुठेही वापरलं जात नाही. ओके, सो वी विल डिस्कस दॅट ऑल्सो ॲट द sequence time. Now see, so first of all we should discuss about these three. या तिघांबद्दल आपण जास्त डिस्कस करणार आहोत. ओके, बरं. तर हे करण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, हे जे टूल स्टील आपण बोलतो ना मगापासून, हे टूल स्टील असे तसे हे काही टाईप्स आहेत वगैरे, पण ह्या टूल स्टीलचे प्रॉपर्टीज काय आहेत, याचे गुणधर्म काय आहेत आपल्याला माहिती पाहिजेत ना. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ द टूल स्टील. त्या टूल स्टीलच्या काही प्रॉपर्टीज आहेत हे आपण पहिले डिस्कस करूया. प्रॉपर्टी म्हणजे काय, गुणधर्म, राईट. सम स्पेशालिटीज ऑफ दिस पर्टिक्युलर टूल स्टील. सो सी हिअर सम प्रॉपर्टीज आर देअर. नंबर 1 इज स्लाइट चेंज ऑफ फॉर्म ड्युरिंग द हार्डनिंग. म्हणजे टूल स्टील मध्ये काय होतं, सी, स्लाइट चेंज ऑफ फॉर्म ड्युरिंग द हार्डनिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही टूल स्टील वरती हार्डनिंग प्रोसेस करता तेव्हा त्याच्या साईज शेप मध्ये हलकासा एकदम थोडासा काय होतो, बदल होतो, राईट. ही त्याची पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी आहे ते म्हणजे लिटिल रिस्क ऑफ क्रॅकिंग ड्युरिंग द हार्डनिंग. लिटिल रिस्क ऑफ क्रॅकिंग म्हणजे काय, एकदम कमी प्रमाणात तो क्रॅक होतो, त्याची एक छोटीशी हलकीशी रिस्क आहे, थोडासा धोका आहे, कशाला, क्रॅकिंगचा. कधी, हार्डनिंग करताना. ओके, जेव्हा तुम्ही हार्डनिंग करताना या मटेरियलवरती किंवा स्टीलवरती, तेव्हा हलकसं क्रॅकिंग होऊ शकतं. ओके, स्मॉल इफेक्ट विल बी देअर. नाव नेक्स्ट वन इज गुड टफनेस. टफनेस कशी आहे, चांगली आहे, गुड टफनेस आहे, खूप चांगला तो टफ आहे, राईट. नेक्स्ट वन, गुड वेअर रेजिस्टन्स. वेअर रेजिस्टन्स कसा आहे, जास्त आहे, गुड वेअर रेजिस्टन्स आहे, तो झिजत नाही लवकर. व्हेरी गुड मशीनॅबिलिटी. मशीनॅबिलिटी कशी आहे, चांगली आहे, म्हणजे काय, दिस पर्टिक्युलर पार्ट कॅन कट अदर पार्ट व्हेरी इझिली, राईट. मशीनॅबिलिटीची चांगली आहे. देन नेक्स्ट वन, रेजिस्टन्स टू सॉफ्टनिंग ऑन हिटिंग. म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे विरोध, कशाला विरोध करतोय हा, सॉफ्टनिंगला, सॉफ्ट व्हायला. कधी, हिटिंग केल्यानंतर, म्हणजे जेव्हा आपण हिटिंग करतो ना तेव्हा हा सॉफ्ट होत नाही, तो विरोध करतो सॉफ्ट व्हायला. नंतर नेक्स्ट वन, रेजिस्टन्स टू डिकार्बोनायझेशन. रेजिस्टन्स टू डिकार्बोनायझेशन म्हणजेच काय, तर करोजन व्हायला किंवा करोजन व्हायला हा विरोध करतो, करोजन होऊ देत नाही. सो दीज आर द मेन पॉइंट रिगार्डिंग अवर टूल स्टील्स, कीप इन माइंड. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट विल डिस्कस रिगार्डिंग द टाइप्स. जे आपण टाइप्स बघत होतो ना, की कोल्ड वर्क टूल स्टील, हॉट वर्क टूल स्टील, त्याच्यानंतर स्पेशल पर्पज टूल स्टील. त्यातला पहिला आपला
कोल्ड वर्क टूल स्टील याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द क्लासिफिकेशन ऑर टाइप्स ऑफ द टूल स्टील. टूल स्टीलचे जे 3-4 टाईप सांगितले ना, त्यातला पहिला टाईप आहे आपला कोणता? कोल्ड वर्क टूल स्टील. ओके, कोल्ड वर्क टूल स्टील. आता याच्यामध्ये कसं कसं होणार आहे आपण बघूया की कोल्ड वर्क टूल स्टील मध्ये कोण असतं, कसं असतं, त्याला आणखी काही टाईप पडतात का वगैरे सगळं आपण बघूया. सी, कोल्ड वर्क टूल स्टील. दीज स्टील्स आर युज्ड फॉर कोल्ड वर्किंग ऑफ द मेटल. सिंपल आहे. बघा, मी ऑलरेडी म्हटलं होतं तुम्हाला की कोल्ड वर्क टूल स्टील कुठं वापरला आपण? कोल्ड वर्किंग ऑफ द स्टील ऑर मेटल. म्हणजे मेटलवरचं जर कोल्ड वर्किंग तुम्हाला करायची असेल तर कोल्ड वर्क टूल स्टील वापरा. म्हणजे काय? मटेरियलला न गरम करता तुम्हाला त्याचे डायमेन्शन बदलायचे किंवा त्याच्यावरती मशीनिंग करायची आहे, तर त्या ठिकाणी जे टूल वापरलं त्याला कोल्ड वर्किंग टूल स्टील असं म्हणतो आपण. ओके, सो दॅट्स वाय कीप इन माइंड these cold work tool steel are used for cold working of the metal. म्हणजे इथे कसल्याही प्रकारचं टेम्परेचर न देता आपण मटेरियलला वेगवेगळ्या शेप मध्ये कन्वर्ट करतो. देन नेक्स्ट वन, दे हॅव गुड लाऊडनेस, वेअर रेजिस्टन्स ॲट लो टेम्परेचर. गुड लाऊडनेस म्हणजे काय? लाऊडनेस जास्त आहे. लाऊडनेस म्हणजे आवाज. ओके, दिस मटेरियल वेन आफ्टर हॅमरिंग इट विल गिव्ह यू सम लाऊड साऊंड. ह्याचा आवाज वाढतो, साऊंड तुम्हाला जास्त बघायला मिळतो. ओके, देन नेक्स्ट वन इज विअर रेजिस्टन्स. विअर रेजिस्टन्स म्हणजे काय? झीज, झीज कमी आहे, विअर रेजिस्टन्स. ओके, देन नेक्स्ट वन, some steels from this group contain very little or no alloying element and hence are less expensive. Okay, हे कसे येतो? These steels from this group contain very little or no alloying element. त्याच्यामध्ये जवळपास खूप कमी प्रमाणात किंवा अलोइंग एलिमेंट नसतातच. राईट, कोल्ड वर्क टूल स्टील मध्ये अलोइंग एलिमेंट जवळपास नाहीच आहेत. राईट, म्हणजे फक्त प्युअर आहे ते. हेन्स दीज आर लेस एक्सपेन्सिव्ह. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की आपला कोल्ड वर्क टूल स्टील जो आहे तो लेस एक्सपेन्सिव्ह आहे, महाग नाही आहे, तो स्वस्त आहे. ओके, का स्वस्त आहे? कारण की अलॉंग एलिमेंट त्यात नाही आहेत, म्हणजे एक्स्ट्रा एलिमेंट नसल्यामुळं हा स्वस्त आहे. ओके, देन नेक्स्ट वन, बेस्ड ऑन देअर हार्डनिंग कॅरेक्टरिस्टिक्स दे आर क्लासिफाईड इन टू सब ग्रुप्स. आता एक हा पॉईंट खूप महत्वाचा आहे की त्याचे या कोल्ड वर्क टूल स्टीलची जी काही हार्डनिंग कॅपॅसिटी आहे किंवा हार्डनिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या बेसवरनं याला आपण काही टाईप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. देर आर बेसिकली 4 टाईप्स आर देअर, विच आर दोज वी विल डिस्कस. आता याला आपण काही टाईपमध्ये डिवाइड केलं तर पहिली टाईप आहे ती म्हणजे सी, पहिली टाईप म्हणजे कुठलं? पहिला ग्रुप वॉटर हार्डनिंग स्टील, याला आपण डब्ल्यू सिरीज स्टील असं पण म्हणतो. दुसरा आहे तो म्हणजे ऑइल हार्डनिंग स्टील, याला आपण ओ सिरीज पण म्हणतो. नेक्स्ट वन इज एअर हार्डनिंग स्टील, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए सिरीज. अँड हाय कार्बन हाय क्रोमियम स्टील म्हणजेच डी सिरीज. ओके, याच्यामध्ये काय पॉईंट आहे सांगतो. आता वॉटर हार्डनिंग, ऑइल हार्डनिंग, एअर हार्डनिंग किंवा हाय कार्बन किंवा हाय क्रोमियम स्टील म्हणजे काय असतं सांगतो. जनरली कुठला पण स्टील बनवताना आपण काय करतो, ज्यावरती हीट ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे आपण त्या स्टीलला, त्या टूलला गरम करतो एका ठराविक लेवलपर्यंत आणि नंतर आपण त्याला कूल करतो, थंड करतो. मग थंड करताना आपण काय केलं असतं, एखादा मीडियम वापरलेला असतो. म्हणजे मीडियम कोणता? इट मे बी वॉटर, म्हणजे पाण्यात थंड केलं, ऑइलमध्ये थंड केलं किंवा हवेमध्ये थंड केलं, तर त्यावरनं आपण त्याला नावं दिले. सपोज आपण पाण्यामध्ये त्याला थंड केलं तर त्याला वॉटर हार्डनिंग स्टील म्हणतात, डब्ल्यू सिरीज. जर ऑइलमध्ये थंड केलं तर ऑइल हार्डनिंग स्टील म्हणायचं, ओ सिरीज. जर हवेमध्ये थंड केलं, त्याला गरम करून थंड केलं तर त्याला एअर हार्डनिंग स्टील म्हणजेच ए सिरीज असं म्हणतात. ओके, अँड वन मोर फोर्थ पॉईंट इज देअर हाय कार्बन हाय क्रोमियम स्टील. तसे 4 पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. याच्यावरती एक क्वेश्चन आपल्याला पडतो, कोल्ड वर्क टूल स्टीलचे टाईप कुठले कुठले आहेत, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरनं ए सिरीज, डब्ल्यू सिरीज, डी सिरीज आणि ओ सिरीज, हे लक्षात ठेवा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. डब्ल्यू सिरीज म्हणजे वॉटर हार्डनिंग, ओ सिरीज म्हणजे ऑइल हार्डनिंग स्टील, ए सिरीज म्हणजे एअर हार्डनिंग स्टील आणि शेवटचा डी सिरीज म्हणजे हाय कार्बन हाय क्रोमियम स्टील. सो ऑल दिस पॉइंट वी हॅव टू कीप इन माइंड. नाउ नेक्स्ट वन, these steels are particularly used for, हे टूल कुठं वापरतो आपण? दे आर युज्ड फॉर मास्टर टूल्स, गेजेस, डाईज. ओके, आता मास्टर टूल म्हणजे काय माहिती आहे का? मास्टरचा अर्थ असतो सो जो की आयडियल आहे, एकदम बेसिक आहे, सगळ्यात पहिला आहे आणि सगळ्यात ॲक्युरेट आहे, त्याला आपण मास्टर टूल म्हणतो. कारण की या टूलचा वापर करून याच्या साईजचे आपण दुसरे आणखीन टूल बनवत असतो. पण बनवलेल्या बाकीच्या टूलला पुन्हा कंपॅरिझन करायचं असेल, तुलना करायची असेल, तर कोणासोबत करणार? या टूल सोबत करतो, मास्टर टूल. म्हणून या टूलला आपण मास्टर म्हणतो. मास्टर म्हणजे सगळ्यात
बेस्ट आणि सगळ्यात ॲक्युरेट. ओके. गेजेस कशासाठी वापरले आपण? डायमेन्शन मेजरमेंटसाठी, राईट. मेट्रोलॉजीमध्ये तुम्ही शिकताय सध्या गेजेस. मग हे गेजेस जे आहेत हे सुद्धा कोल्ड वर्क टूल स्टीलचे आपण बनवतो. डाईज म्हणजे साचा, हा सुद्धा आपण या कोल्ड वर्क टूल स्टीलचा बनवतो. सो दिस इज ऑल अबाउट द कोल्ड वर्क टूल स्टील्स. ओके. जस्ट कीप दिस पर्टिक्युलर पॉइंट इन युअर माइंड व्हेरी क्लिअरली. ओके, हे लक्षात ठेवा. आता पुढचा पॉइंट आहे आपला, तो म्हणजे हॉट वर्क टूल स्टील्स. ओके, हॉट वर्क टूल स्टील. सो लेट्स बिगिन. हॉट वर्क टूल स्टील म्हणजे कसं आहे, काय आहे, त्याचे कुठले टाईप आहेत, काय त्याचं ॲप्लिकेशन आहेत, काय त्याचे प्रॉपर्टीज आहेत, सगळं आपण बघूया वन बाय वन. नाव सी, नावातच पहिली गोष्ट आहे हॉट वर्क टूल स्टील. म्हणजे हे टूल स्टील कुठे वापरणार आपण? हॉट वर्किंग प्रोसेससाठी, किंवा जिथं टेम्परेचर जास्त आहे अशा ठिकाणी आपण याला वापरणार. बघा, हॉट वर्क टूल स्टीलचे काही प्रॉपर्टीज आहेत बघायला मिळतील आपल्याला. काय? दे हॅव गुड स्ट्रेंथ, टफनेस, हार्डनेस, वेअर रेजिस्टन्स अँड ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर. म्हणजे काय? गुड स्ट्रेंथ म्हणजे त्याची ताकद जास्त आहे. गुड टफनेस, तो टफ आहे म्हणजे तो एनर्जी ॲब्सॉर्ब करू शकतो. देन गुड हार्डनेस, त्याची हार्डनेस जास्त आहे. गुड विअर रेजिस्टन्स, त्याची झीज होत नाही किंवा तो झीज व्हायला विरोध करतो. कधी? ॲट इलेव्हेटेड टेम्परेचर. इलेव्हेटेड टेम्परेचर म्हणजे हाय टेम्परेचरला. जेव्हा टेम्परेचर एखाद्या बॉडीवरचं किंवा एखाद्या बॉडीचं कशाला म्हणायचं, त्या टूलवरचं जेव्हा टेम्परेचर वाढतं फ्रिक्शनमुळं किंवा काही बाकीच्या रिझन्समुळं, तरी सुद्धा तो त्याची स्ट्रेंथ, टफनेस, हार्डनेस आणि विअर रेजिस्टन्स कॅपॅसिटी कमी करू देत नाही किंवा कमी होऊ देत नाही. ओके, हा सगळ्यात बेसिक पॉईंट आहे. म्हणून तर आपण याचं नाव हॉट वर्क टूल स्टील असं दिलेलं आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज दे हॅव एक्सलंट रेजिस्टन्स टू टेम्परिंग, सॉफ्टनिंग ॲट इलेव्हेटेड टेम्परेचर. म्हणजे काय? एक्सलंट रेजिस्टन्स आहे कुठं? फॉर द टेम्परिंग सॉफ्टनिंग. म्हणजे टेम्परिंग सॉफ्टनिंगसाठी हा काय करतो? रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे त्याचा अर्थ, जेव्हा टेम्परेचर जास्त दिलं जातं मटेरियलवरती, तेव्हा तो काय करतो? विरोध करतो. कशाला विरोध करतो? सॉफ्टनिंगला. म्हणजे तो सॉफ्ट होत नाही लगेच. ओके. देन नेक्स्ट वन, they are low to high alloy content with relatively less carbon. ओके, लो टू हाय alloy content म्हणजे कमीपासनं जास्त पर्यंत alloy content आहे. कसा? लो टू alloy, रिलेटिव्ह विथ लेस कार्बन. म्हणजे लो टू हायचा अर्थ कमीत कमीपासून जास्तीत जास्त पर्यंत, जास्तीत जास्त पर्सेंट पर्यंत काय आहे? अलॉय कंटेंट आहे. अलॉय कंटेंट म्हणजे अलॉइंग एलिमेंटचं प्रमाण. ओके. जसं की कार्बन किती आहे याच्यामध्ये? जवळपास 0.35 टू 0.65% इतका आहे. ओके. देन दे आर अगेन वन मोर पॉइंट, हॉट वर्क टूल स्टील आर क्लासिफाईड बेसिकली इंटू 3 टाईप. 3 टाईपमध्ये याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. कोणत्या बेसवरती? डिपेंडिंग अपॉन द प्रिन्सिपल अलॉइंग एलिमेंट. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या अलॉइंग एलिमेंट आहेत, त्याच्या अलॉइंग एलिमेंटच्या प्रेझेन्सवरनं 3 टाईप आहेत. कोणते कोणते? दे आर क्लासिफाईड इंटू नंबर 1 क्रोमियम टाईप, नंबर 2 टंगस्टन टाईप, नंबर 3 मॉलिब्डेनम टाईप हॉट वर्क टूल स्टील. म्हणजे बघा, साधी गोष्ट आहे, जर हॉट वर्क टूल स्टीलमध्ये क्रोमियमचं प्रमाण जास्त असेल त्याला क्रोमियम टाईप म्हणायचं, मॉलिब्डेनमचं प्रमाण जास्त असेल तर मॉलिब्डेनम टाईप म्हणायचं, आणि टंगस्टनचं प्रमाण जास्त असेल तर टंगस्टन टाईप हॉट वर्क टूल स्टील म्हणायचं. ओके. सो दिस आर द मेन पॉईंट, कीप इन माइंड. आणखीन एक महत्वाचा पॉईंट आहे, दिस हॉट वर्क टूल स्टील अल्सो कॉल्ड ॲज और अल्सो डेझिग्नेटेड ॲज, याला आपण काय म्हणतो? डेझिग्नेटेड ॲज एच सिरीज. याला आपण एच सिरीज असं पण म्हणतो, डेझिग्नेटेड बाय एच सिरीज. ओके. देन नेक्स्ट वन, these steels are mainly used for hot working of the metal. आता सिंपल आहे, उघड उघड गोष्ट आहे. हॉट वर्क टूल स्टील आहे तर हॉट वर्किंग साठी वापरणार. हॉट वर्किंग म्हणजे काय? म्हणजे जसं की स्टॅम्पिंग असेल, ड्रॉइंग असेल, फॉर्मिंग असेल, पिअर्सिंग असेल, एक्सट्रुडिंग असेल, किंवा अपसेटिंग आहे किंवा स्वॅगिंग आहे, या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत ना, या प्रोसेस आपण कधी करतो मटेरियलवरती? ह्या सगळ्या प्रोसेस आपण जेव्हा मटेरियल गरम असतो तेव्हा करतो. म्हणून त्याला आपण हॉट वर्किंग प्रोसेस म्हटलंय. ओके. कीप इन माइंड, स्टॅम्पिंग म्हणजे एखादा स्टॅम्प करणे. समजा आपलं कॉईन आहे ना, आपल्या कॉईन, आपला नाणं असतं आपल्याकडं, त्याच्यावरती काही नंबर टाकलाय, 1 रुपी, 2 रुपी, 3 रुपी, हे स्टॅम्पिंग केली जाते. त्या मटेरियलला गरम करून मग त्याच्यावरती साचा मारला जातो, मग ते स्टॅम्प त्याच्यावरती उमटतो. बरोबर आहे, त्याला स्टॅम्पिंग म्हटलं. वेन दिस पर्टिक्युलर प्रोसेस यू डू ऑर डिड वेन दॅट पर्टिक्युलर वर्क वॉज हॉट, सो दॅट्स वाय दिस वर्किंग इज कॉल्ड एज हॉट वर्किंग, राईट. आता सांगितल्याप्रमाणे आपण जे टाईप डिस्कस करू पहिल्यांदा.
क्रोमियम टाईप, टंगस्टन टाईप आणि मॉलिब्डेनम टाईप म्हणजे काय असतं, त्यात काय काय कुठले कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत. सो वी स्टार्ट विथ द फर्स्ट वन, दॅट इज क्रोमियम टाईप स्टील. ओके, आता क्रोमियम टाईप स्टील जो आहे, क्रोमियम टाईप स्टील मध्ये काय काय असणार आहे, 3 to 7% क्रोमियम. याच्यात क्रोमियम किती, 3 ते 7%. ओके, 3 to 7% क्रोमियम इज देअर. व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ वन और मोर एलिमेंट जस्ट लाईक टंगस्टन, मॉलिब्डेनम, व्हॅनेडियम, दीज आर ऑल्सो प्रेझेंट. म्हणजे बघा, क्रोमियम टाईप स्टील आहे, त्याच्यामध्ये मेन कोण असणार, क्रोमियम असणार. नावातच आहे ना क्रोमियम टाईप, म्हणजे क्रोमियम जास्त. मग क्रोमियम सोडून पण काय असतील, म्हणजे जसं की टंगस्टन आहे, मॉलिब्डेनम आहे, व्हॅनेडियम आहे, हे सुद्धा त्यात आहेत. देन अलॉंग विथ दॅट carbon content is there in between the range of 0.35 to 0.55. तर ही रेंज कार्बनची असणार, एवढं कार्बन पण त्यामध्ये असणार आहे. ओके, बरं याची काय आणखी महत्वाचा पॉईंट की याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. सी, दे हॅव हाय डक्टिलिटी, टफनेस अँड रेजिस्टन्स टू स्प्लिटनिंग. ओके, म्हणजे काय, क्रोमियम स्टील जो आहे याच्यामध्ये डक्टिलिटी जास्त आहे, टफनेस जास्त आहे, अँड रेजिस्टन्स टू स्प्लिटिंग. रेजिस्टन्स टू स्प्लिटिंग म्हणजे काय, स्प्लिट होणे म्हणजे दोन तुकडे होणे. तर क्रोमियम स्टील चे दोन तुकडे लवकर होत नाही, तो विरोध करतो तुकडा व्हायला. ओके, म्हणजे हा इट विल रिमेन इन द वन स्ट्रक्चर और वन पीस फॉर लॉंगर टाइम पिरियड. ओके, बरं याचा वापर कुठं करायचा, आपण बघा काय काय बघतोय. क्रोमियम स्टील मध्ये असणारे एलिमेंटचं प्रमाण बघितलं, दुसरं त्याची प्रॉपर्टी बघितली. आता आपल्याला जे यूज बघायचे, वेअर इट इज टू बी युज्ड. इट इज युज्ड फॉर ॲल्युमिनियम अँड मॅग्नेशियम डाय कास्टिंग. डाईज म्हणजे साचा बनवायला. एक्सट्रुजन डाईज म्हणजे एक्सट्रुजन प्रोसेस मधले साचे बनवण्यासाठी, किंवा फोर्जिंग ते डाईज बनवायला. मॅन्ड्रेल्स अँड हॉट शिअर्स, हे काही जे काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फोर्जिंग मध्ये आपण यूज करतो. डाईज म्हणजे साचा, वेगवेगळे साचे असतात, म्हणजे कास्टिंग डाईज आहेत, एक्सट्रुजन डाईज आहेत, फोर्जिंग डाईज आहेत, मॅन्ड्रेल्स आहेत. हे सगळे बनवण्यासाठी आपण क्रोमियम टाईप स्टीलचा वापर करतो. देन नेक्स्ट वन इज अ टंगस्टन टाईप स्टील. आता टंगस्टन टाईप स्टील मध्ये काय सांगणार आपण, पहिल्यांदा याच्यामध्ये असणारे केमिकल कंटेंट, कोणते कोणते एलिमेंट आहेत. नावातच आहे टंगस्टन, म्हणजे पहिलं मेन कोण, टंगस्टन. टंगस्टन किती, अबाउट 9 to 18% टंगस्टन इज देअर. 9 ते 18% टंगस्टन आहे, जास्त आहे. देन जस्ट 2 to 12% क्रोमियम अँड कार्बन कंटेंट व्हेरी स्मॉल, दॅट इज 0.3 to 0.5% कार्बन इज प्रेझेंट. ओके, हे झालं केमिकल कंटेंट कशामध्ये, टंगस्टन टाईप स्टील मध्ये हे प्रेझेंट आहेत. बरं, आता त्याची प्रॉपर्टी काय, दे हॅव एक्सलंट रेड हार्डनेस. टंगस्टन टाईप स्टील, दे आर एक्सलंट रेड हार्डनेस. रेड हार्डनेस म्हणजे काय, जेव्हा आपण या टंगस्टन टाईप स्टीलला गरम करतो, फुल गरम करतो, एकदम लाल बुंद होईपर्यंत गरम करतो, तरी सुद्धा त्याची हार्डनेस कमी होत नाही, त्याला आपण म्हणतो रेड हार्डनेस. ओके, देन they have resistance to wear at elevated temperature. Means what, when you are giving high temperature to the material, then also it will give resistance to wear, तो झिजत नाही लवकर. ओके, then next one, इट इज युज्ड फॉर डमी ब्लॉक्स. डमी ब्लॉक म्हणून पण याचा वापर करतो आपण. देन हॉट एक्सट्रुजन डाईज असतील, डाईज फॉर ब्रास, निकेल, स्टील, फोर्जिंग डाईज, हॉट पंचेस, या सगळ्यांचा मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण टंगस्टन टाईप स्टील यूज करतो. ओके, म्हणजे पुन्हा बघा, याचं डाईज बनवले, खाली पण आपण एक्सट्रुजन डाईज बनवतोय, निकेल स्टील फोर्जिंग डाईज पण बनवतोय, हॉट पंचेस पण बनवतोय या मटेरियलचे, राईट. देन लास्ट पॉइंट वी आर टू डिस्कस, लास्ट टाईप ऑफ द स्टील, that is molybdenum tool steel. आता नावातच आहे molybdenum tool steel, means here molybdenum must be present. आता कसं कसं किती किती बघा, 14 to 20% alloying elements such as molybdenum, chromium, vanadium, tungsten are present, and slightly higher carbon, that is 0.55 to 0.65% carbon is present, right. म्हणजे काय, या molybdenum tool steel मध्ये 14 ते 20% हे सगळे आहेत. कोण कोण, हे जे आपल्याकडे आहेत ना, मॉलिब्डेनम, क्रोमियम, व्हॅनेडियम आणि टंगस्टन, हे किती आहेत, 14 ते 20% आहेत. आणि राहिलेला कोण आहे, कार्बन जो आहे, तो कार्बन आहे जवळपास 0.55 to 0.65%, राईट. कीप इन माइंड. आणि याचा वापर कुठं करायचा, किंवा याची प्रॉपर्टी काय, सी, दे आर इंटरमिडिएट इन प्रॉपर्टीज. हे इंटरमिडिएट आहेत. इंटरमिडिएट म्हणजे मधले, म्हणजे कसे, खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही, मध्यम, मॉडरेट. आपण इंटरमिडिएटचा अर्थ मॉडरेट असा घ्यायचा, मध्यम. काय मध्यम आहे, प्रॉपर्टीज आर मीडियम अँड युज्ड वेअर
compromise compromise in resistance to high temperature and toughness is required. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त टेम्परेचरची गरज नाहीये किंवा जास्त टफनेसची गरज नाहीये, अशा ठिकाणी जर एखादा टूल स्टील वापरायचा असेल तर तेव्हा आपण हा आपला मॉलिब्डेनम टूल स्टील तिथं वापरू शकतो. ओके, सो these are the points which we have to keep in mind regarding the high hot work tool steels. हे सगळं आपण हॉट वर्क टूल स्टील बद्दल बघितलं. ओके, सो कीप ऑल दिस पॉइंट इन युअर माइंड व्हेरी क्लिअरली. प्रत्येकाचे कंटेंट लक्षात ठेवा. केमिकल कंटेंट किती कोणामध्ये असतो, त्याचा वापर कुठं केला जातोय आणि त्याचा फंक्शन किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत. ओके, हे कीप करा डोक्यामध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं. ओके, मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हाय स्पीड टूल स्टील बद्दल डिस्कस करूया. ओके.